माझा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज होळीचे रंग बनवणार आणि ते पण नैसर्गिक घटकापासून. माझ्या मागे तुम्ही बघत असाल सगळे झाडांची पानं गळलेली आहेत, म्हणजेच वसंत ऋतूला सुरुवात झालेली आहे आणि नवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि या वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच होळीचा सण हा उत्साह आणि प्रेम घेऊन येतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे होळिका दहन आणि त्याच्यानंतर असते ती धुलवड म्हणजे प्रेमाचा उत्सव. तर अशा वेळेस सगळ्यांना, नवीन जोडप्यांना, लहान मुलांना रंगांची उधळण करायला खूपच आवडते. मलासुद्धा आवडते, पण ते बाजारात मिळणारे केमिकलवाले कलर त्याच्यामुळे काय होतं की स्किनला त्रास होतो आणि कपड्यांचे डागसुद्धा जात नाही, कधी कधी त्वचेवरचे कलरसुद्धा जात नाही. तर त्याच्यामुळे मी नैसर्गिक कलर बनवण्याचा हा निर्णय घेतला आहे. तर चला आपण नैसर्गिक कलर बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी एक महत्त्वाचा घटक घेतलेला आहे, तो म्हणजे आरारोट म्हणजे मक्याचं पीठ. आणि रंगासाठी मी एक बीट घेतलेला आहे, रेड रंगासाठी, गुलाबी रंगासाठी, पिवळ्या रंगासाठी हळद आणि हिरव्या रंगासाठी तुम्ही कोणताही पाला घेऊ शकता. मेहंदीचा पाला असेल किंवा पालक असेल. मी इथे शेवग्याच्या शेंगांचं जे झाड असते त्याचा पाला घेतलेला आहे. सकाळीच आमच्याकडे वसंत ऋतू येणार, पालवी फुटणार, त्याच्यामुळे शेवग्यांच्या झाडाचे सगळे फाटे तोडलेत आणि शेंगा पण काढलेल्या आहेत. तर पालासुद्धा मला भरपूर मिळाला, तर मी तोच यूज करते. पहिल्यांदा मी बीटरूट वाटून घेते, म्हणजे त्याचे छोटे छोटे काप करून त्याची पेस्ट करून ते कपड्याने गाळून त्याचा रस काढून घेतला, तो एका ताटामध्ये काढते. हळद पाण्यामध्ये मिक्स केली आहे आणि शेवग्याचा पालासुद्धा मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून ते एका ताटामध्ये तिन्ही कलर बनवून ठेवले. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे आरारोट मी तुम्हाला सांगितलं, तो टाकते आणि मिक्स करून उन्हामध्ये सुकत ठेवते. तर मला हे सगळं करता करता दुपार झालेलं आहे, तर मला असं वाटलं की मला उशीर झाला आहे, तर सुकणार नाही लवकर. तर मी आता वाट बघते कधी सुकेल. मला खूप उत्साह आहे की हे रंग कसे तयार होत आहेत. तर आता हे झालेलं आहे, थोडंफार सुकायला आलेलं आहे, अजून थोडा वेळ उन्हात सुकवते. तर अशा प्रकारे माझे हे रंग तयार करून झालेत. तर हे रंगांना मी सुगंधासाठी थोडेफार गुलाबजल टाकलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये उटणंसुद्धा टाकू शकता सुगंधासाठी, कारण की या पानाचा जो स्मेल आहे तो थोडा वेगळाच येतो, त्याच्यामुळे पण स्किनसाठी खूप चांगला आहे म्हणून मी यूज केलेला आहे. तर असे हे नैसर्गिक रंग आपण बनवून निसर्गाला जपायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये निसर्गाला जपणे किंवा त्याला कोणतेही हानी न पोचून नेहमीच उत्सव साजरे केले जाते असत, पण आत्ता तसा काळ राहिलेला नाही. आता सगळ्यांना घाई असते. आपण जर असे नैसर्गिक रंग करून जर उत्सव साजरे केले, होळीचा सण साजरा केला, तर आपल्यालासुद्धा हानी होणार नाही आणि निसर्गाची सुद्धा हानी होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हे होळीसाठी असे नैसर्गिक रंग नक्की तयार करा आणि नक्की यूज करा, कारण की आपण स्वतः तयार केलेल्या रंगांचा वापर करून होळी साजरी करणे हा एक वेगळाच आनंद असतो. तर तुम्हालासुद्धा हॅपी होळी आणि नक्की असे रंग तयार करा. भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.